जितके हितचिंतक जास्त तितकी जास्त प्रगती होत असते। त्यामुळे मोहन वनखंडे सरांना भविष्यात चांगली संधी मिळणार आहे, असे मत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलं। तसेच मोहन वनखंडे सरांच्या वाढदिवसाच्या मिरजेतील या कार्यक्रमाला येऊ नका म्हणून अनेक जणांचे मला फोन आले, तरी मी आलोच। सांगलीत फार खालच्या दर्जाचे राजकारण सुरू आहे, अशी टीकाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली। मिरजमध्ये मोहन वनखंडे सरांच्या अभिष्टचिंतन कार्यक्रमात उद्योगमंत्री उदय सामंत हे बोलत होते। मोहन वनखंडे सरांच्या वाढदिवसानिमित्त उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सरांना शुभेच्छा दिल्या। यावेळी सौ अनिता मोहन वनखंडे, पैलवान चंद्रहार पाटील, योगेश जानकर, जिल्हा प्रमुख संजय विभुते, नगरसेवक सागर वनखंडे, नगरसेवक युवराज बावडेकर, रवी नाईक, मिरज शहर प्रमुख विनायक सूर्यवंशी, युवा सेनेचे माजी मिरज तालुका प्रमुख धैर्यशील मोरे यांच्यासहित शेकडो शिवसैनिक उपस्थित होते। यावेळी बेडकचे माजी सरपंच प्रकाश वाळेकर, अखिल महाराष्ट्र नंदीवाली समाजाचे अध्यक्ष मारुती पाटील, राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक जिल्हाध्यक्षा वंदना चंदनशिवे, मानमोडीचे माजी उपसरपंच प्रकाश साळुंके, प्रवीण साळुंके, हैदर पठाण, भाजपचा वैद्यकीय आघाडी उपाध्यक्ष डॉक्टर अमोल कोळी, नूतन मोठे, सुनीता काळे, जुबेदा भाभी मुजावर, शांताबाई मनोहर कांबळे, अश्विनी राहुल कांबळे यांच्याशी शेकडो कार्यकर्त्यांशी शिवसेनेमध्ये प्रवेश केला। विरोधकांनी केवळ माझ्यावर टीका करण्यासाठी बाजारबुंड्यांना पक्षात प्रवेश दिला आहे, अशी टीका करून शिवसेना मनपा क्षेत्रप्रमुख मोहन वनखंडे सर पुढे म्हणाले, दुसऱ्याला टीका करायला सांगण्यापेक्षा थेट माझ्यावर तुम्ही टीका करा, मी पण टीकेला उत्तर द्यायला समर्थ आहे। मी जर तोंड उघडले तर मग अवघड होईल, असा इशाराही शिवसेना मनपा क्षेत्रप्रमुख मोहन वनखंडे सर यांनी दिला। मला राजकारणातून संपवण्यासाठी आणि मला अडकवण्यासाठी अनेक प्रयत्न झाले, पण मी मिरजेच्या मातीत तयार झालेला पैलवान आहे। मी कुणाच्याही हाताला लागणार नाही, असेही मोहन वनखंडे सर यांनी यावेळी सांगितलं। आणि म्हणून अनंत अडचणी असताना देखील मी या कार्यक्रमाला का आलो, तर असं कोणी समजू नये की वनखंडे सरांच्या मागे शिवसेनेचं कोण नाही। उदय सामंत ज्या अर्थी या वाढदिवसाला उपस्थित राहिला आहे, त्या अर्थी शिंदे साहेबांचा तर आशीर्वाद तुमच्याबरोबर आहेच, पण अख्खी शिवसेना तुमच्यासोबत आहे। त्याच्यामुळं समोरच्यावर टीका करण्यामध्ये सरांनी वेळ घालवले, हा माझा मित्र म्हणून त्यांना सांगा। राजकारण किती खालच्या दर्जाचं करायचं, हे लोकांच्या हितासाठी, लोकांच्या कल्याणासाठी असलेली देखील यंत्रणा काढून घ्यायची, हे काही राजकारण असू शकत नाही। वनखंडे सरांच्या वाढदिवसाला उपस्थित राहतात, याचा अर्थ वनखंडे सरांचा पुढचा राजकीय काळ हा अतिशय सकारात्मक आहे, असं म्हणणारा मी एक कार्यकर्ता आहे। वनखंडे सर बाकीचे सोडून द्या, कोणी काय केलं, शेवटी ज्यानं केलंय त्याला याच जन्मी भोगायचं आहे। त्याच्यामुळे आपण काय चांगलं करतोय, आपण किती चांगल्या पद्धतीने लोकांना मान सन्मान देतोय, किती लोकांची विकास कामं करतोय, याच्यावर आपलं राजकीय शेवटी हित अवलंबून असतं, यश अवलंबून असतं। मी देखील येताना मला अनेकांनी सांगितलं, लोक किती हितचिंतक असतात बघा, आयुष्यात मला फोन न करणारे मला फोन करत होते, कशासाठी, वनखंडे सरांच्या वाढदिवसाला जायचं नाही। ते म्हणजे एकदा मी ठरवलं, मी ठरवायच्या अगोदर विचार करतो, आणि एकदा ठरवलं की मला कोणाचाही बाप होऊ शकत नाही। 2.5 वर्ष त्या पालकमंत्र्यांच्या विरोधात मी संघर्ष करतोय। अनेक त्यांनी डाव टाकायचे प्रयत्न केले, वनखंडे सरांना कुठेतरी अडचण आणायचं, किती गाठायचं आणि बाद करायचं, पण वनखंडे सर ज्या मिरजेच्या मातीत मोडलेला पैलवान आहे, कधीही कुणाच्या हाताशी घावणार नाही। काही आता बाजारवर्गीय आणले, पक्ष प्रवेश करून काल परवा दिले, त्याचा एक उद्देश करण्यात दिला, मला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे, फक्त वनखंडे सरांवरती टीका करायची, एकमेव कार्यक्रम। आणि धाडस असेल तर तू टीका कर ना, तुला उत्तर द्यायला वनखंडेचं समर्थ आहे। साहेब, मी ज्या दिवशी एक शब्द बाहेर काढेल तेव्हा त्या नेत्याला त्या मतदारसंघात घेऊन सुद्धा देणार नाही, थोडी घाण करून दिले त्यानं, परंतु मी माझी नीत पाळलेली आहे। स्वतःहून नाव काढणार नाही, त्यांनी नाव काढावं, शेवट करायची जबाबदारी साहेब या वनखंडे सरांची आहे।